भाग्य विजय आमच्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर आणि आपण कौटुंबिक समस्या या विषयावरती आज चर्चा करतोय। ब्रेकवर जाण्यापूर्वी सरांनी अनेक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपल्याला सांगितलं। मग नवरा बायकोमध्ये कशी भांडणं होतात, गैरसमज होतात किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे घरामध्ये कशी भांडणं होतात आणि त्याच्यावरनं आपण कसे उपाय त्याच्यावरनं शोधू शकतो याच्याबद्दल सरांनी सांगितलंय। सर, मातृसुख आणि पितृसुख न मिळणं हे सुद्धा कुंडलीद्वारे कळू शकतं का? निश्चित कळतं ना, कारण मी आधी पण सांगितलं की चतुर्थ स्थान जे असतं ते कुटुंब स्थान असंच, तसं ते आईचं पण स्थान असतं। त्यातून तुम्हाला आईचं सुख मिळेल का नाही त्याच्यावरून कळतं। तसंच दशम स्थान जे असतं ते कर्मस्थान जसं आहे तसंच ते वडिलांचं किंवा पित्याचं पण स्थान आहे। त्यामुळे आपल्याला पित्याचं सुख कसं मिळेल, आता बरेचदा काय असतं की याच्यामध्ये मातृसुख तर बऱ्याच जणांना मिळतं, पण कोणाकोणाला काय ते जन्मताच आई डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे मिळत नाही किंवा घटस्फोटाच्या ज्या गोष्टी होतात त्याच्यामुळे ते मातृसुख नसतं। तर त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा आपण त्या कुंडलीहून पाहू शकतो की त्यांना सुख मिळेल का नाही, किंवा पितृसुख सुद्धा त्या घटस्फोटामुळे मिळत नाही बऱ्याचदा। कारण तर आईकडे जर गेला तो वडिलाचं सुख नाही मिळणार, किंवा वडिलाकडे गेला तर आईचं सुख मिळत नाही। बरेचदा असं असतं की समजा दशम स्थानामध्ये राहू असेल तर वडिलाचं आणि त्या मुलाचं जमत नाही, त्याच्यामुळं दोघांचे वैचारिक मतभेद असतात, एकमेकाचं तोंड सुद्धा नाही पाहत, त्याच्यामुळे दोघांना एकमेकापासून सुख मिळत नाही। तसंच एखाद्याच काय असतं की वडील फार लांब असतात बाहेर ड्युटीला किंवा सर्व्हिससाठी, तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांना ते महिन्यातून एखाद्या वेळेस किंवा वर्षातून एखाद्या वेळेस किंवा बाहेर देशात असेल तर वर्षातून एखाद्या वेळेस ते वडिलांचं सुख मिळतं। तसंच आईचं पण असंच असतं। तर ह्या दोन्ही स्थानं जे आहेत त्याच्यानं आपल्याला आईचं आणि वडिलाचं सुख मिळेल का नाही हे पाहता येऊ शकतं। ओके सर, अनेकदा असं म्हटलं जातं, म्हणजे तुम्ही इतके वर्षांपासून 22 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहात, तर कुटुंबामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होत असतात तुम्ही आधी आम्हाला सांगितलंच आहे, पण अशी कोणती कारणं आहेत ज्याच्यामुळे हे कलह होतात? कलह कसं असतं माहिती का, एक महत्त्वाचा प्रॉब्लेम, एक महत्त्वाची गोष्ट याच्यात सांगायची की अपेक्षा हे फार महत्त्वाचं असतं। पत्नी आपल्या पतीकडून काय अपेक्षा करते, पती आपल्या पत्नीकडून काय अपेक्षा करतो, वडील मुलाकडून काय अपेक्षा करतात किंवा मुलीकडून काय अपेक्षा करतात, आणि त्या अपेक्षेची पूर्तता जेव्हा होत नाही किंवा मनासारखे तसं ते वागत नाहीत तेव्हा हे कलह निर्माण होतात। किंवा मग काही ठिकाणी इगो प्रॉब्लेम्स असतात, मान अपमानाची भावना निर्माण होते। ते विनाकारण त्यांना तसंच बोलायला नव्हतं पाहिजे, यांना असंच का बोलला, किंवा त्यांना हे करायला पाहिजे होतं त्यांना नाही केलं मग मी का करायचं, म्हणजे हे जी गोष्ट, किंवा भावाभावामध्ये जे वादविवाद होतात ना, मग बरेचदा त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे पण कारण असतात। आर्थिक वडिलाच्या नंतर जेव्हा आर्थिक परिस्थिती किंवा ते जे काही नियोजन लावायचं असतं की जे वाटून हिस्सा एकमेकाचा, त्यामुळे सुद्धा वैचारिक मतभेद होतात। किंवा लग्न झाल्यानंतर जेव्हा तिरहित व्यक्ती त्यांच्या घरामध्ये येते सून म्हणून, तर तेव्हा तिचे विचार आणि त्यांच्या घरातल्यांचे विचार ते जर जुळत नसतील तरी अशा गोष्टी होतात। आता ह्या गोष्टी कशा पाहायच्या आपण, तर आपल्या कुंडलीहून आपण पाहू शकतो की आपल्या, आता हे दोन भाऊ आहेत समजा की दोघांमध्ये, आता मी एक पाहिलं बऱ्याच ठिकाणी सगळं व्यवस्थित होतं, लग्नाच्या आधी दोघे भाऊ एका ताटलीमध्ये जेवण करणारे होते की ते एकमेकाला सोडून जेवण सुद्धा नाही, म्हणजे संध्याकाळी 8 वाजले तर लहान भाऊ मोठ्या भावाला फोन करायचा की मी जेवायला थांबलोय तू ये, किंवा एखाद्या वेळेस मोठा भाऊ लहान भावाला फोन करून सांगायचा। पण लग्न झाल्यानंतर असं काय होतं, त्या अक्षतामध्ये काही जादू थोडी असते, असं काहीच नसतं। तिथे वैचाराची हे होते किंवा तिथे कुठेतरी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होतो, मग मीच का करायचं, किंवा मोठा जे असेल तर त्याला वाटतं मग मीच करतो, मग त्याच्या पत्नीला पण असं वाटतं की माझ्याच नवऱ्यानं का सगळं घराची जिम्मेदारी घ्यायची, मग सगळ्यांनी ती करायला पाहिजे। तर अशा वेळेस जर तुम्ही बसून चर्चा केली, किंवा अशा वेळेस काय असतं की समजा आता लहान भाऊ असेल, त्याला मार्ग सापडत नसेल, त्याची कमाई चालू होत नसेल किंवा त्याला अडचण येत असेल, तर अशा वेळेस त्याची कुंडली पाहिजे, त्याच्यानुसार त्याला काय मार्ग द्यायचा आहे, त्याला काय उपाय करायचे, ते उपाय केल्यानंतर निश्चित तुम्हाला त्याच्यातून मार्ग कळू शकतो। आणि भविष्यात तुमच्या दोघांमध्ये जे मन एकमेकापासून दुरावले जातील तुमचे, ते नाही होणार, त्यामुळे दोघांमध्ये एकोपा दिसेल। आणि कधी पण एकोपा कधी चांगला असतो, कारण तुम्ही जर एक असताल तर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो। पण कसं असतं, एक जुनी एक म्हण आहे, थोडं फाटलेलं असलं की लोक हात घालून जास्त फाडतात। तसं जेव्हा लोकांना कळतं की तुमच्या घरामध्ये काहीतरी धुसफूस चालू आहे, तर लोक त्याच्यामध्ये तेल ओतण्याचंच काम करतात, तिथे कोणी सांगणार नाही तुम्हाला येऊन की असं करू नका। होतं काय त्यामुळं की ते घराचे एकदम 12 तुकडे झाल्यासारखे, 4 तुकडे झाल्यासारखे असे एकदम विखुरल्यासारखं जातं। पण ते जे घर त्यांच्या लहानपणी ज्यानं ते एकत्र मोठं घडवले बनवले, त्याच्या आत्म्याला किंवा त्याच्या जीवाला काय वाटत असेल तेव्हा, तर ह्या गोष्टीचा त्यांनी विचार केला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आजकालच्या मुलांमध्ये काय आहे की त्यांना काय वाटतं की
आपण सध्या 21व्या शतकामध्ये आहोत. आपण जे करतो ते एकदम परफेक्ट आहे. आपल्या आईवडिलांना ह्याचं काही नॉलेज नाही आहे आणि त्यानुसार ते करतात. पण तसं नाही आहे की तुम्ही त्यांची पण विचार घ्या, तुमचे विचार त्यांना सांगा. कसं असतं बरेचदा की घरामध्ये जेव्हा वडीलधारी माणसं असतात त्यांना पहिल्या काळामध्ये कसं होतं की पहिली एक मन होती, आपलं खावं पण आपल्या मांडी आड खावं. म्हणजे दाखवायचं नाही, शो नाही करायचा कोणत्या गोष्टीचा. त्याचा अर्थ असा होतो. आजकाल कसं की शो करायचा सवय आहे. म्हणजे तुम्ही हॉल असा एकदम हे करून टाकता की तिथं फर्निचर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या जुन्या लोकांचं काय मत असतं की अनावश्यक गोष्टीचे खर्च टाळले पाहिजेत, हे त्यांचं मत असतं. पण जेव्हा आजकालचे मुलं सोबत त्यांचे वयस्कर आईवडील राहत असतात, त्यांचं थोडं होतं की मग एखाद्या क्षुल्लक गोष्ट सांगतो मी की घरामध्ये समजा अन्न शिल्लक राहिलं तर पहिल्या काळामध्ये काय करायचे की त्याचे काहीतरी व्यवस्थित उपयोग करून घ्यायचे. आजकाल वाया गेलं की ते डायरेक्ट आपण फेकून देतो. गोरगरिबाला तर द्यायचा विषयच नाही, कोणी घेत पण नाही. मग अशा वेळेस जुन्या लोकांचं मत असतं की तुम्ही हे अनाठाई खर्च करू नका. मग हे तुम्हाला किरकिर वाटतं. तर माझं म्हणणं आहे की त्यांना समजून घ्या, त्यांच्या वयामध्ये त्यांनी काय केलंय आणि काय करून तुम्हाला घडवलंय ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला जर तुम्ही जर ठेवली की त्यांच्या वयानुसार त्यांचा विचार जर केला तर त्यांचं योग्य आहे, चुकीचं काहीच नाही. हां, तुमचं योग्य असेल की पहिल्यासारखं अन्न आज नाही आहे कसदार, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की ते, मग ह्या गोष्टी तुम्ही बसून पटवून द्या, व्यवस्थित समजून सांगा काय, आणि सातत्यानं तीच चूक नेहमी नेहमी होऊ देऊ नका. तर जेणेकरून वडीलधाऱ्या माणसामध्ये आणि तुमच्यामध्ये वादविवाद निर्माण होणार नाहीत, जेणेकरून तुमचे मन एकमेकापासून लांबणार नाहीत आणि घरामध्ये एकोपा राहील. ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं. आणि याच्यामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार एक करू शकतो आपण की आता हे जे वयस्कर लोक जे असतात ना, ह्यांना काय असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष द्यायची सवय असते, कारण त्यांना काम दुसरं काहीच नसतं. त्यांचं सगळीकडे लक्ष असतं की काय करतात, काय करायचं आहे, काय चालू आहे यांचं, सध्या काय करतायत, किंवा बाजारात गेलं तर घरी काय विकत आणलं यांनी, ह्या सगळ्या गोष्टीकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. मग त्यांचे स्वभाव आपण नाही बदलू शकत. तर अशा वेळेस आपण आपला संयम वाढवण्यासाठी आपण त्याला उपाय करू शकतो ना. जरी ते बदलू शकत नाही तर आपण तर बदलू शकतो ना. मग त्यानुसार आपण हे करायचं आणि निश्चितच मग घरामध्ये सुख समृद्धी नांदू शकतो. सर, तुम्ही जसं सांगताय की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे मन दुखावली जातात आणि मग खूप चांगलं रिलेशन असतं अनेक वर्षांपासूनचं, मग भाऊ बहीण असो, भाऊ भाऊ असो, किंवा आई वडील किंवा सून आणि आई यांच्या दोघांमध्ये जी काही भांडणं होत राहतात ती अगदी छोट्या गोष्टींवरनं होतात. पण मग हे सगळं जर टाळायचं असेल आणि तुमचं गायडन्स हवं असेल तर तुम्ही गाईड करू शकता का, तुम्ही काउन्सिलिंग करता का? याच्यामध्ये काय असतं की महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये उपाय तर आहेतच, भरपूर उपाय आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यासोबत समुपदेशन हा पण फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि समुपदेशन करताना आता प्रत्यक्षाचं लोक मला येऊन भेटू शकत नाहीत समुपदेशनाला, ते फोनवर सुद्धा माझ्यासोबत कन्सल्टिंग करू शकतात. आणि तसं प्रत्यक्ष मी पुण्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये उपलब्ध असतो. दर शनिवार रविवारी मी पुण्यामध्ये असतो आणि मंगळवार ते शुक्रवार औरंगाबादमध्ये असतो. आणि याशिवाय ते प्रत्यक्ष येऊ शकत नसतील तर ते मला फोनवर पण कन्सल्ट करू शकतात. आणि मला एक म्हणायचं की हे सगळं करत असताना समुपदेशन फार महत्त्वाचं असतं. आणि ते एका व्यक्तीला करून नाही चालत. तुम्ही एका व्यक्तीला घरातलं टार्गेट नाही करू शकत की सून. आजकाल कसं असतं की सून म्हणलं की ते सुनामुळं असं झालं, सुनामुळं तसं झालं, किंवा बऱ्याच आता माझ्याकडे बरेच असे क्लायंट येतात, आता काय झालं पहिले खूप चांगलं होतं हो आमचं, पण तिचं लग्न झालं आणि ही मुलगी घरात आली तसं ह्याची नोकरी गेली, ह्याच्या पप्पाला आजारपण आलं. असं काही होत नसतं. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या लोकांनी सोडून द्यायला पाहिजे. त्याच्यातला ते गैरसमज दूर करून टाकायला पाहिजे की असं कोणामुळे कोणाचं चांगलंही होत नाही आणि वाईट पण होत नसतं. हां, एवढंच आहे की त्यावेळेला तुमच्या मुलाचे प्रयत्न कमी पडले असतील, तुमच्या मुलाचं काही चुकलं असेल, त्याच्या ग्रहमानानुसार ते गोष्टी होत असतील, तिच्या ग्रहमानानुसार ते नाही होणार. आणि तसं जर झालं असतं तर मग फार वाईट परिस्थिती झाली असती. त्यामुळं तुम्ही पाहतो ग्रामीण भागातले येतात की ती पांढऱ्या पायाचीच आहे किंवा अशा गोष्टी, अशा ज्या बोलल्या जातात त्या निव्वळ अंधश्रद्धा आहेत. अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे. यासाठी आम्ही जेव्हा समुपदेशन करतो तेव्हा त्या मुलीच्या आईवडिलाला पण याच्यामध्ये सामील करून घेत असतो. कारण तिचे पण तिकडचे माहेरचे संस्कार तेवढेच महत्त्वाचे असतात आणि सासरचे, तिचे सासू सासरे आणि शिवाय त्यांच्या घरातले जे काही सदस्य असतात हे सगळ्यांना समोर बसून प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेऊन नंतर मग त्याच्यावर आपण सोल्युशन काढू शकतो. आणि शिवाय एखादी कसं असते की एखादी मुलगी असते अति घाई करणारी असते, तर तिच्या हाताने नेहमी नुकसान होत असतं. ते तिचा स्वभाव असतो, ती जाणून बुजून करत नसते. मग तुम्ही त्याच्यावर जर टार्गेट करा असं ती बंबावून जाईल ना, ते उलट जास्त चुका करेल. तर तिला व्यवस्थित समजून सांगा, तिला व्यवस्थित सांगा. आणि मुळात चुकतं काय आजकालच्या पालकांचं पण, जेव्हा सून नवीन घरात येते तेव्हा काय होतं की हे इतकी लाड करतात त्यांचे. पहिल्या काळामध्ये कसं असतं की सासू ही सासूसारखीच राहायची, कारण ती तिला समजून सांगायची की आपल्या घरातले रीतिरिवाज काय आहेत, कुलधर्म कुलाचार काय आहेत, आपल्या घरातले समाजात आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा काय, ह्या सगळ्या गोष्टी जाणून द्यायची. आजकाल म्हणजे आधी तुम्ही खूप मोकळं सोडून देता
तुम्ही सगळे ओपन होऊन जाता आणि नंतर तिला सगळं कळालं तुमचं सगळं की मग तुम्हाला अवघड होऊन जातं. मग ते अवघड होऊ नये यासाठी पहिल्यापासूनच आपण जे म्हणतो ना, कोणत्याही नात्यामध्ये सुरक्षित अंतर असणं फार गरजेचं असतं. ते अंतर ठेवलं की एक तर गैरसमज होत नाहीत, व्यावहारिकता परफेक्ट राहते, कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहते, वैचारिक मतभेद होणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी समुपदेशन तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तसं सोबत एकमेकाला समजून घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. नक्कीच भाग्यविजयमध्ये ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत, पण आता थांबते एका छोट्याशा ब्रेकसाठी. तुम्ही कुठेही जाऊ नका.